जालन्यात नूतन वसाहत भागातील पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह। नळाच्या पाण्यातून दूषित पाणी आणि पाण्यातून दुर्गंधी येत असल्याने जलकुंभात मृतदेह असल्याची बाब आली उघडकीस। घटनेनं जालना शहरात एकच खळबळ। 20,000 नागरिकांनी दूषित पाणी पिले असून पालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जय भीम सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कैलास रत्नपारखे यांची मागणी। आशा वर्कर्स करणार नूतन वसाहत भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी। नूतन वसाहत मधील नागरिकांनी दूषित पाण्याचा वापर न करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन। जालन्यातील नूतन वसाहत परिसरातील महानगरपालिकेच्या जलकुंभात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला। आज महानगरपालिकेच्या वतीने नूतन वसाहत भागात पाणी पुरवठा करण्यात आला होता। यावेळी नळाच्या पाण्यातून दूषित पाणी येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आलं। नळाच्या पाण्यातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी जलकुंभावर चढून पाहणी केली असता जलकुंभात सडलेल्या व्यक्तीचा मृतदेह असल्याची बाब समोर आली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। या घटनेनंतर जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी घटनास्थळी येत पाहणी केली आहे। सदर पाण्याच्या टाकीमधून कालपासून पाणी पुरवठा केला जातोय। मागील 5 दिवसापासून या जलकुंभातून पाणी पुरवठा बंद होता। नूतन वसाहत भागात कालपासून पाणी पुरवठा होत असल्याने या भागात आशा वर्कर्सच्या मदतीने नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचं महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी म्हटलं आहे। नूतन वसाहत भागातील नागरिकांनी दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करू नये असं हे आवाहनही आयुक्तांनी केलं आहे। दरम्यान जय भीम सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष कैलास रत्नपारखे यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना म्हणाले की गेल्या 3 दिवसापासून या पाण्याच्या टाकीमधून पाणी पुरवठा चालू असून 20,000 नागरिकांनी हे पाणी पिले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे। यामुळे पालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच पाण्याच्या टाकीला संरक्षण भीत बांधून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे व यापुढे अशी घटना घडू नये म्हणून एक कर्मचारी रात्रंदिवस तैनात करण्यात यावा, जेणेकरून वारंवार अशा घटना घडणार नाहीत व नागरिकांचे जीवितास धोका होणार नाही अशी मागणी त्यांनी यावेळी केली। म्हणजे सकाळी मला वॉर्डामधूनच बऱ्याच लोकांचे फोन आले, 4-5 जणांचे, की पाण्यामध्ये काहीतरी केस आणि याचं येते। आम्हाला असं वाटलं होतं की इथं म्हणजे चिकन शॉप वगैरे असतात त्यातलं पाणी आलं असेल, पण ते खूप लोकांच्या तक्रार आल्यानंतर मग इथं पाण्याच्या टाकीमध्ये पाहणी केली आणि त्यामध्ये एक डेड बॉडी असल्याचं लक्षात आलं। आपण या टाकीमधून कालपासूनच पाणी देतो, तर त्यापूर्वी 5-7 दिवस पाणी काही दिलेलं नव्हतं या टाकीमधून। त्या आणि जे संबंधित आहेत जे ते 5-6 दिवसापासून त्यांच्या घरून गायब आहेत असं समजलं आणि आता काल दिवसभर मोठ्या भागाला आपण पाणी पुरवठा केला आहे। आपल्या सर्व आशा वर्करांना आपण सूचना दिलेत। आता काल जेवढ्या घरी पाणी पुरवठा झाला आहे त्या सर्व ठिकाणी आशा वर्कर्स आज जातील, त्यांचं हेल्थ चेकअप करतील, काय ब्लड सॅम्पल्स किंवा आणखी काय घ्यायचं आहे त्याप्रमाणे घेतील। पण मात्र त्यांनी जर म्हणजे पॉयझन वगैरे प्राशन केलं असेल तर थोडाफार धोका असतो, अदरवाईज तसा काही फार धोका नाही असं मी डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्यांनी मला कळवलं। तरी आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर आणि बाकीच्या उपाययोजना करण्यासाठी म्हणजे प्रत्येक घरापर्यंत ज्या भागात पाणी गेलं त्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी काल ज्यांनी पाणी भरलं आहे यापूर्वीच्या पाण्यामध्ये जरी ते पाणी मिक्स केलं असलं तरी सगळं पाणी टाकून द्यावं आणि यानंतर हे सगळी व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा पाणी पुरवठा करायची व्यवस्था करू। सर, काल जे पाणी सुटलं होतं आता परत 8-15 दिवस पाणी येत नाही। ज्या एवढ्या लोकांनी पाणी सोडलं त्यांची काय पर्याय व्यवस्था? आपल्याला 15 दिवसातून नाही, आपल्याला दर 8व्या-9व्या दिवशी पाणी 8व्या एक दिवशी साधारणपणे पाणी येतं। आता आपल्याला थोडा विलंब होणार, 1-2 दिवसाचा फरक पडेल। आपण हे डिसइन्फेक्ट करून पूर्णपणे टाकी स्वच्छ झाल्यानंतर ड्राय केल्यानंतर आपण पाणी पुरवठा नियमितपणे करू। 1-2 दिवसाचा प्रश्न येईल याच्यामध्ये। कालच ज्यांना पाणी आले त्यांना आता साधारण 10 दिवस पाणी येणार, 2 दिवसांची व्यवस्था काही होईल? आम्ही तो रोटेशन ॲडजस्ट करू, 2 दिवसानंतर पाणी द्यायची व्यवस्था करू। साधारणतः काल किती घरांना पाणी गेलं असेल? घरांची संख्या माझ्याकडे नाही आहे, पण नियमितपणे 1 दिवसामध्ये जेवढ्या घरांना आपल्याकडे रेकॉर्ड पूर्ण आहे तर ते रेकॉर्ड पाहून सगळे आशा वर्कर्स तिथं काळजी घेणार आहेत। आपण प्रत्येक घरापर्यंत आशा वर्कर्सना जाण्याची सूचना दिलीत आणि त्यांचे रिपोर्ट डॉक्टरांशी कन्सल्ट करून पुढची व्यवस्था आपण करतो। आयुक्त म्हणून टाकीच्या सुरक्षेविषयी काहीच नाही। टाकी खरं तर रेसिडेन्शियल एरियामध्ये आहे, बरा गजबजलेला भाग असतो, अशा ठिकाणी अशी घटना होणं खरं तर दुर्दैव आहे। आपल्याला ह्या टाकीला वॉल कंपाऊंड आहे, काही ठिकाणी तोडलेली आहे। आता सर्वच टाक्यांना CCTV आणि स्टेअरला गेट्स ही व्यवस्था आपण करतो आहे। बहुतांशी बऱ्याच ठिकाणी आता नवीन टाक्याला केलेली आहे, पण जुन्या टाक्या आहेत त्यांना ती व्यवस्था नाही। तर सगळ्या ठिकाणी CCTV आणि खाली गेट
याची व्यवस्था येणाऱ्या महिना 2 महिन्यात करू. टाक्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असते? सुरक्षा रक्षक नाही आहेत का आपल्या? टाक्यासाठी सुरक्षा रक्षक असे स्वतंत्रपणे नेमणं शक्य नाही, कारण ते 8-8 तासापेक्षा जास्त 24 तास काम पडतं आणि एका ठिकाणी 3 रक्षक म्हणजे आपल्याकडे 21-22 टाके आहेत. आपल्याकडे 60-100 लोक आपल्याकडे स्वच्छतेला 100 लोक काम करतात, तर टाक्यावर 100 लोक देणं प्रॅक्टिकली शक्य नाही. अशी व्यवस्था कुठेच केली जात नाही. आपण त्याला बाकीच्या सुरक्षा व्यवस्था ज्या आहेत त्या सगळ्या करायची व्यवस्था करतो काही दिवसात.